नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 77 प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी शमीम हासिम खान पठाण आज बिस्मिर ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं आलेले आहेत. डॉक्टर सौद जे माझ्यासोबत आहेत त्यांनी हा आमंत्रण दिलं होतं आणि आज इथं आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला दिसली ती हे की हा अत्यंत सुंदर, मोठं आणि फार सुरेख असं सांगण्यात एक प्रकारेचा घराची फिलिंग देणारा हा हॉस्पिटल आहे. हा हॉस्पिटल सांगू शकत नाही. असं वाटेल की जसं आपण आपल्या घरात फिरत आहोत. दुसरी गोष्ट, इथं स्टाफही अत्यंत चांगले, शिकलेले, ॲप्टिट्यूड, क्लीन, हायजीन ते आहेच आहे. इथं फ्लोअरवरती आम्ही जेव्हा फिरलो तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट ती मला कळली, आपल्याकडे ICU हा जो आहे. डॉक्टर सौद, किती बेड्स आहेत टोटल असे आपल्या? टोटल 100 बेड आहे. 100+ बेड्स असलेला ICU प्रशस्त. मला नाही वाटत की पुण्यामध्ये इतक्या कमी जागेमध्ये आणि इतक्या चांगल्या प्रशस्त पद्धतीनं आपल्याला दिसेल. दुसरी गोष्ट, इथं OT जे आम्ही पाहिले तिथं 2 OT आहेत. त्या 2 OTमध्ये जो मास्टर OT आहे त्याच्यामध्ये लिमार म्हणजे मॉड्युलर आपण जे म्हणतो एक प्रकाराचं, जसं आपण ऐकलं असाल की मॉड्युलर किचन असतं त्या पद्धतीनातला एक मॉडरेट आणि अत्यंत सुपर स्पेशालिटी असा आपल्याला तिथं OT दिसेल, ज्यामध्ये आपल्याला जे काही कुठलंही आपल्याला समजा सर्जरी असेल किंवा हे असेल ते व्यवस्थित पद्धतीने होऊ शकते. तिसरी गोष्ट, अजून एक सेकंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवरती आम्हाला डायलिसिसचा एक केंद्र दिसला. युजली डायलिसिस हा प्रकार जर आपल्याला माहीत असेल तर लोकांना सांगू शकतो की त्यांचं किडनी फेलियर आहे, लिव्हर सिरोसिस आहे. त्यासाठी तो वेदनादायक आणि पैसे जास्त खर्चिक असा हा एक निरोग निदान असतो. पण आपल्याला 100% हा निदान फ्रीमध्ये भेटेल. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि आपण ह्याला लक्षात घ्यावं. 100% फ्री निदान आहे. तिथं जे पेशंट्स आता ॲडमिट आहेत त्यांनाही विचारलं तर त्यांचंही म्हणणं होतं की आम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये जास्त खर्च होतो आणि ज्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं होतं की हात उंच केलं असतं की आमच्याकडे हा होऊ शकत नाही, त्यावेळी त्यांनी इथं अर्ध्या रात्री येऊन ते पेशंट ॲडमिट झालेत, त्यांचे सर्जरीही झालेले आहेत आणि त्यांचं निदानही झालेलं आहे. ही एक सर्वात चांगली गोष्ट आहे. आणि तिसरं, कमला नेहरू हॉस्पिटलमधून एक गृहिणी आली होती, तिची डिलिव्हरी होती, सीझर होतं आणि तिला ॲडमिट न केल्यामुळे तिनं अर्ध्या रात्री इथं येऊन केलं. काही पैसे घेतले डॉक्टर सौद त्यांनी, एकही रुपया घेतला नाही. तिची बाळतीण आणि तिचं बाळ हे दोन्ही सुखरूप आहेत आणि तीही निरोगी आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मी एवढंच सांगू इच्छिते की जितकेही आपल्या कोंढवा, बेबेवाडी किंवा पुण्यामधल्या शहरामध्ये कुठेही लोकांना असं वाटत असेल की शहरी गरीब योजना, आभा योजना या सगळ्या MGPG हे ज्या काही नवीन आलेल्या आहेत तर नक्कीच या हॉस्पिटलचा आपण पूर्णपणे उपयोग घेऊ शकता. इथले सगळे आणि डॉक्टर सौदसारखे व्यक्तींशी आज भेटले हे माझं भाग्य समजेन.